उकळत्या पाण्यामध्ये कपभर पोहे टाकून कधी तुम्ही वाळवणीचा हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसतील तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. खिचिया पापड बनवायला जमत नसेल किंवा कोणत्याच प्रकारचा पापड बनवायला जमत नसेल तर फक्त पोहे वापरून आपण छान असा वाळवणीचा हा पदार्थ बनवू शकतो. रायगड जिल्ह्याचा प्रसिद्ध असा पोह्याचा पापड आज आपण बनवूया. त्याच्यासाठी बघा, इथे मी जाड पोहे घेतलेले आहे. आता बघा, मी भरपूर प्रमाणात असे हे पापड बनवणार आहे, म्हणून मी 4 कप एवढे इथे जाड पोहे घेणार आहे. तुम्हाला जर पोह्याचे पापड कमी प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही इथे 1 कपभर पोहेसुद्धा वापरू शकता. तर 4 कप इथे पोहे घेतलेले आहे. पोहे स्वच्छ असं गाळून घेतलेले आहे, चाळून घेतलेले आहे आणि तुम्ही पोहे बघू शकता. स्वच्छ अशी इथे हे पोहे आहे. आता काय करायचं, तर कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि कढई गॅसवर गरम करायला ठेवल्यानंतर आता हे जे पोहे आहे ते खमंग होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. म्हणजे जोपर्यंत हे पोहे आकुडते बनत नाही किंवा जोपर्यंत पोह्याचा थोडासा कलर चेंज होत नाही तिथपर्यंत आपल्याला हे पोहे छान असे इथे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटात हे पोहे पूर्णतः माझे भाजून झालेले आहे. पोह्याचा कलर बघू शकता आणि पोहे बघू शकता छान असे इथे भाजून झालेले आहे. आता आपल्याला हे जे पोहे आहे ते बाजूला काढून ठेवायचे आहे आणि छान असे थंडे होऊ द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता पोहे छान असे थंडे झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट. मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि हे जे पोहे आहे ते बारीक आपल्याला इथे वाटून घ्यायचे आहे. एवढे बारीक वाटायचे आहे की याच्यातला जाडसरसुद्धा एकही कण इथे राहिला पाहिजे नाही. अशा प्रकारे पोहे भाजून घ्यायचे आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. एक चाळणी घ्यायची आहे आणि गाळून घ्यायचे. अगदर जाडे जर काही कण राहिले तर ते आपल्याला बाजूला काढून फक्त बारीक असं पीठ इथे हवं आहे. तर बघू शकता छान असं बारीक इथे पोह्याचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे. आता या 1 कप घ्यायचा आणि या कपाने हे पोहेचं पीठ किती भरते ते आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी या कपाने हे पोह्याचं पीठ जे आहे ते सपाट असं कप असं मोजून घेत आहे. तर इथे 1 कप भरलेलं आहे आणि आता जे उरलेले पीठ आहे ते सुद्धा आपण इथे मोजून घेऊया. तर उरलेलं पीठसुद्धा 1 कप एवढं भरणार आहे. म्हणजे पूर्णतः जर आपण विचार केला तर इथे 2 कप एवढं हे पीठ भरणार आहे. थोडंसं जास्त आहे तर तेवढं चालून जाईल. तर आता आपण हे जे पीठ आहे ते पूर्णतः एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता पीठ तर आपलं इथे तयार आहे. आता या पापडासाठी लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा आपण इथे बनवून घेऊया. त्याच्यासाठी बघा, एक मिक्सरचं छोटं पॉट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढं जिरं घ्यायचं आहे. 1 चम्मच एवढं जिरं घ्यायचं आहे. 1 चम्मच एवढा ओवा घ्यायचा आहे. कारण की रायगडचे स्पेशल पोह्याचे पापड आहे आणि त्याच्यामध्ये ओवा घालणे खूप असं आवश्यक आहे. कारण ओव्यामुळे या पापडाला खूप अशी छान चव येते, म्हणून इथे ओवा आपण वापरणार आहे. ओवा व जिरं याचं छान असं आपल्याला पावडर इथे करून घ्यायचं आहे. तर इथे आपला छान असा ओव्या व जिऱ्याचा मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला 1 चम्मच एवढं तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. तसाच अर्धा चम्मच एवढा पापड खार आपल्याला इथे घालायचा आहे. पापड खार हा मिठासारखाच दिसतो, फक्त असा थोडा खरबड असतो. तर इथे पापड खारसुद्धा आपल्याला आवर्जून घालायचा आहे. आता आपला मसाला छान असा तयार आहे. आता जेवढं आपण पोह्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर 2 कप एवढं पोह्याचं पीठ आहे, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला 4 कप एवढं पाणी इथे घालायचं आहे. तर पाण्याला आपल्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि इथे बघू शकता पाण्याला उकळी फुटत आलेली आहे. आता आपल्याला जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घालून घ्यायचा आहे आणि पाण्याला छान अशी उकळी फुटली की आता आपल्याला काय करायचं, तर जे आपण पोह्याचं पीठ केलेलं होतं ते पोह्याचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पोह्याचं पीठ घालताना आपल्याला थोडं थोडं असं घालायचं नाही, एकदमही घातलं तरी चालतं. कारण की हे पोह्याचं पीठ आहे म्हणून इथे पोह्याचे गोळे वगैरे काही बनत नाही. म्हणून मी एका दमानंच असं पूर्णतः जे पीठ होतं ते असं घालून घेतलेलं आहे. आणि आता 1 चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने बघा अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तसं अगदी आपल्याला सर्व काही करायचं आहे. खूप चवीला चविष्ट असे हे पोह्याचे पापड बनून तयार होतात. आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कधी पोह्याचे पापड बनवले का, ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. मी या चॅनलवरती बटाट्याचे पापड ही रेसिपी अपलोड केलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि हो, आपल्याला जर काही वाळवणीचे पदार्थ आपल्या चॅनलवरून ऑर्डर करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. त्याच्यामध्ये आपले पोह्याचे पापड राहणार आहे, खिचिया पापड राहणार आहे, तसेच घरगुती असे नूडल्ससुद्धा राहणार आहे. लवकरच मी नूडल्सची सुद्धा रेसिपी घेऊन येणार आहे आणि
छान असं सत्तूचं पीठसुद्धा आपल्याला आपल्या या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. तसंच जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच ऑर्डर करू शकता. तुम्ही इथे बघू शकता थोडा अगदी आपण थोड्या वेळ याला मिक्स केलं तर बघू शकता इथे छान असं आपलं पोह्याचं जे सारण आहे, म्हणजे जे पापडाचं सारण आहे ते इथे छान असं बनून तयार झालेलं आहे आणि कोणत्याच प्रकारचा गोळा इथे बनलेला नाही आहे. आता काय करायचं, त्याच्यावर एक झाकण ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी 5 मिनिटे एक वाफ इथे काढून घ्यायची. ते एक वाफ काढायची आहे. जास्त इथे आपल्याला हे पीठ शिजवायची गरज नाही. तर मी झाकण उघडून पाहिलं, पण पूर्णतः जशी पाहिली तशी वाफ इथे दाटलेली नव्हती. म्हणून मी आणखी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं पोह्याचं जे सारण आहे किंवा आपलं ज्या पापडाचं सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता असं एका आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झालं की नंतर आपल्याला थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे. असं नाही की आपल्याला गरम-गरमच हे चुरायचं आहे. थोडं थंड जरी झालं तरी चालतं. आता बघू शकता अशा प्रकारे मी हे जे पीठ आहे ते छान असं इथे चुरून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि खरंच सांगते खूप चवीला चविष्ट असे हे पापड बनतात. तसेच करण्यासाठी खूप सोपी आहे. ज्यांना बिलकुलच वाळवणीचे पदार्थ जमत नाही किंवा ज्यांना बिलकुलच पापड बनवणे जमत नाही किंवा खिचिया पापड बनवणे जमत नाही त्यांच्यासाठी छान असा ऑप्शन म्हणजे हे पोह्याचे पापड आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे पीठ आहे ते छान असं चुरून घेतलेलं आहे. आता याचे छान गोळे करून घेणार आहे आणि गोळ्या केल्यानंतर आपण याचे मस्त असे पापडसुद्धा करून घ्यायचे आहे. पापड करण्यासाठी बघा इथे आपल्याला पुरीची जी मशीन असते ती मशीन इथे वापरायची आहे. काय करायचं आहे, एक पॉलिथिन खाली ठेवायची आहे आणि जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तो गोळा त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यावर आणखी एक पॉलिथिन ठेवायची आहे आणि दाब द्यायचा आहे आणि मस्त असा इथे पापड आपला तयार होतो. तुम्ही पापड बघू शकता किती छान असा इथे पापड झालेला आहे आणि तशाच प्रकारचा आणखी एक पापड आपण पाहूया. खूपच सोपी पद्धत आहे. बिलकुलच आपल्याला पापड करायला त्रास जाणार नाही आहे किंवा बिलकुलच पीठ दळून आणायची गरज नाही किंवा कोणती झंझट नाही. अगदी घरी असलेले जे पोहे आहेत त्या पोह्यापासून आपण सोप्या पद्धतीने हे पोह्याचे पापड नक्कीच घरी करू शकतो. तर तुम्ही पापड बघा किती असा मस्त इथे पापड झालेला आहे. अशाच प्रकारचे आपण पूर्ण पापड करून घेऊया आणि छान असे उन्हामध्ये वाळवून घेऊया. पहिले मी सावलीमध्ये फॅनच्या हवेमध्ये हे पापड करून घेतले. त्याच्यानंतर 2 दिवस कडक अशा उन्हीमध्ये हे पापड वाळवून घेतले. पापड तुम्ही बघू शकता. मस्त असे पापड झालेले आहे. कलरसुद्धा बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. खूप मस्त असे पापड आहे आणि आता हे पापड तळूनसुद्धा आपण पाहूया. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाल्यावर आता आपल्याला हे जे पापड आहे ते तळून पाहायचं आहे. तर बघू शकता इथे मी पहिला पापड टाकलेला आहे आणि पापड तुम्ही बघू शकता किती टाकता क्षणी किती छान असा फुललेला आहे. तर हा आपला पहिला पापड झाला. आता आणखी मी दुसरा पापडसुद्धा इथे तुम्हाला तळून दाखवणार आहे. तुम्ही दुसरा पापडसुद्धा इथे पाहू शकता. किती मस्त असा इथे हा पापड तयार झालेला आहे. तुम्ही इथे हा पापड बघू शकता. किती मस्त असा पापड झालेला आहे. आजची हे पोह्याची पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.